शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ 21 अध्याय, यापैकी अध्याय 4। श्री गणेशाय नमः। हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीशा एक तत्व आहा खास, तो यवारी म्हटल्यास काय जली भेद होतो। तैसी तुमची हाय स्थिती, तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ वाहत। अनन्य भावे वाहता, तू पावसी आपुल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी। मी तुझे अजानले करू, नको माया पाताळ करू, तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा। बंकटलालाचे घरात, असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित, आला ऐसा घडोनी। वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, पितरात उदक कुंभासी, देती श्राद्ध करुणिया। अक्षय तृतीयेचा दिवस, वऱ्हाडातील लोकास, विशेष वाटे प्रत्येकास, मोठा सण मानती हा। त्या दिवशी काय झाले, ते पाहिजे श्रवण केले, महाराज पोरात बसले, कौतुक लीला करावया। बालका म्हणते गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण, विस्तवरी ठेवून या। सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीममुळे नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलानो। ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या। विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला, काकी चूल पेटण्याला, अवकाश होता विबुध हो। पोरे चित्ती विचार करीती, आपापसात निश्चिती, कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलमीला। मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर, अरे जानकी राम सोनार, आहे वेटोळी आपुल्या। त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे, दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या। आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी, हाय ठावकी तुम्हाला। पोरानी ते ऐकिले, जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले, समर्थाच्या चिलमीस। जानकी राम रागावला, लेकरासी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला, देन कोणा विस्तव मी। पोरे म्हणाली त्यावर, जोडून आपले दोन्ही कर, नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला। महाराज श्री गजानन, देवाची देवजान, त्यांच्या चिलीमी कारण, विस्तव हा जातसे। साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता, उगीच व्यावहारिक कथा, सांगता आम्हा बसू नको। आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून, ऐसे साच असून, हे न कैसे कळे तुला। विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी, चिलीम पिऊन तृप्त जरी, झाला गजानन महाराज। ते सोनारेनं ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले, ज्यांचे जवळ मरण आले, त्यांचे पाय खोलाकडे। सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाची पुण्यराशी, त्या चिलमी बहादरासी, साधू म्हणून सांगू नका। गांजा तमाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे। जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला, मी साधू मानण्याला, नाही मुळी तयार। बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमेसी।
तो हाये ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी, आपुल्या कर्तृत्व का न करी, विस्तवा ते निर्माण. साधूनाथ जालंधर, पीत होते चिलिम पार, परी विस्तवासाठी घरघर, ना हिंडले कदा ते. जाजा उभे न राहा येत, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परता आली, महाराजांशी निवेदिली, हकीकत जी का झाली, सोनाराचे दुकानात. ती ऐकता हास्यवदन, करीत झाले द्यागन, नाही आपणा प्रयोजन, मुळेच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले, चिलिम आपुल्या हाती भले, बंकटलालासी बोले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परमसदया, विस्तव देतो करुणिया, काळी घासून आता मी. काळी घासल्या वाचून कदा न प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी, ती मनास आना समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चर्चर, नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाल तैसे केले, नुसत्या एका काडीस धरले, चिलमीची या वरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर, प्रगट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा, अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा, महाराजांचा लोकोत्तर. काडी तशीच राहिली, चिलिमतेही पेटली, कशाची नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. यांचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोटांड मत, आता सोनाराचे घरात, काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला, मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला, महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात, तो प्रकार ऐसा घटित, घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी, आया दिसल्या नाना परी, बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वाला. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्ना ते टाकून, सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हावया मीच कारण. मी न साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला, गजाननाची अगाध लीला, मी न खचिती जाणेली. गजानन जाणवे नेर, मी त्या मानिले थिल्लर, गजानन राज राजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण, कल्पतरू कारण, मी भाबळ मानिले. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी, गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा, माझ्या हातून संत सेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार, जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चळती झाली, सुयोगाची दवडिली, वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू, पदी त्याच्या अनन्य होऊ, क्षमामतूंची मागावया. ऐसा विचार करून, सवे घेऊन चिंचवणी, बंकटलालाच्या सदनी, आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला, आहा या चिंचवण्याला, आत किडले पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्ध घात, हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमेला, मी नाही विस्तव दिला, पोरे मागत असता मला, समर्थांच्या चिलमीस्तव. त्याचेच हे हाये फळ, चिंचवणी नसले सकळ, ते ऐकून बंकटलाल, बोलू लागला ऐने रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून नास्ते झाले, तुमचे चिंचवणे वाटे मला. सोनार मैने ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली,
तिची टरफले अजून पडली, चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थाच्या. क्षमा मतूंची मागेन अनन्य भावे करुण, साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच हायत की. समर्था पुढे भीत भीत, जानकी राम गेला त्वरित, घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघना, तुला एवो माझी करुणा, मी अपराध केले नाना, त्याची क्षमा असावी. तू साक्षात उमानात, नांदसी या शेगावात, ज्यांची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराध रूपी अवघे तृण, जाई कृपा कशाने करुण, समर्था आज पासोन मी न टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसे पुरे झाली, तू अनाथाचा आहे सवाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर, तुझी चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यानी पाहिले ते चिंचवणी, पहिला प्रकार मावळोनी गेला होता ते दवा. अवघ्याप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले, आहा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी मात, हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवनाते. चंदुमुखीन नावाचा ग्रहस्थ एक शेगावाचा, निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवर बसले भक्त, अति आदरे जोडून हात, दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे. कोणी वाटिती खडी साखर, कोणी घालिती गळ्यात हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या. तैही महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कानोले उतरंडीला, आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कानोले कोठून, इच्छा असल्या तळून, ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज बदले साचे, नाही कारण ताजाचे, पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे, कानवले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेळ्या यत्किंचित. त्या मुकीनं चंदू प्रती लोक आघे बोले ती, जा ए साव पाहून शीघ्रगती, खोटी न होय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला, दोन कानवले उतरंडीला, आहेत काय रिंबोरू. तै बोले अंगणा होऊन गेला एक मना, आता कानवले आपल्या सदना, मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले, कानवले मी पतिराया केले, ते ना आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तोडून देते, ही पहा मी ठेविते, कडई नाता चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार, कानवल्याच्या साहित्यासे. चंदू बोले त्यावरी, ताजे नकोत सुंदरी, जेते उतरंडी माझारी, दोन ठेविले तेच दे. समर्थानी ऐसेच कथिले, तेच मी तुझ निवेदिले, आठवण करून सांगले, पहा काही एधवा. ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन, कानवल्याचे चिंता तरी. कानवल्यांचा शोध करिता, आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा, सत्यगिरा समर्थाची. दोन कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मजलागी. त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली, कानवले ते ठेवलेली, कळशी होती खापराची. आत जो पाहिले निहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन, कानवले जे सुकोन गेले होते थोडके. बुरसामुळेच नाही हाला, सोते त्या कानवल्याला, बट्टा संत वानेला, नाही लागला कधी जगी.
कानवला ते पाहुन उभयतांचे हसले मन. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धियोगी. चंदू कानवले घेऊन आला समर्थांशी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुन. लोक म्हणते गजानन खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळतसे. चंदूच्या त्या कानवल्यांशी सेविते झाले पुण्यराशी. रामशबरीच्या बोरासी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोले गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60 अवयव झाले क्षीणफार. तरुणपरी संसार हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाचा पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेव जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासीन कोणी उरले कांतापुत्र मरून गेले. म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी. जी का होती चीजवस्तू ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत होईल कशी देवदेवा. म्या हमाधुमेचा संसार केला तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणी दिनबंधो. आता माझा वाली कोण दीनदयाळ तुझ वाचून. माझे अरण्य रोदन तुझविन देवा कोणी एक. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याने त्यागून. वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला. तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण. प्राणदेहा ते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणे ब्रह्मचारी म्हातारपणे करिसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीस आटाआटी. ते अवघे गेले शेवटी टाकोनिया तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगिला विना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करीमनी. ते न माधव ऐकिले हट्टासीना सोडिले. यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास सला सदनी अन्नाविन राहू नका. तेही म्हणणेस माधवाला नाही पटले तसाच बसला. समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाई स्वामी गजाननाने. रूप धरिले भयंकर दुसा यमाजी भास्कर. आपसून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी. ऐशा पाहून स्थितीसी समर्थ धरले सौम्य रूप. आणि बोलले गरजोन हेच का तुझे धिटपण. तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता. यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळावो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकरा ते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुवशी. परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते यमलोकना तयासी. ऐसे ऐकता भाषण समर्थ केले हास्यावदन. महापतिता पावन साधूच एक करीत की.
नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. ओखटी प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको. तथाच तू असे महाराज वदले तू जे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्थ. य लोकीचे देवभान माधवाचे निमाळे जाण. कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडे चार करी जन कल्पना नाना परी. कुठल्या झाल्या त्या अवसरी त्या किती वर्णाव्या. ऐसे असो माधवाचे देहावसन समर्था सान्निध्य झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली. ती त्याने निवेदिली आपुल्या शिष्य वर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलता मंत्र जागर येथे करवा. वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पने पेढे बर्फी खावा भिजल्या डाळीचा मीठ लावा. 1-1 रुपया तो द्यावा धनपाठी ब्राह्मणाते. असे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वेदिक नाही उरले या आपुल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च परी अडचण हाये तीच. ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय यात नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्याची तयारी. ब्राह्मण झाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारिता अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले चंदनाचे उठणे केले. अति केशर कालविले तैशाच आणखी कापूर. 2 प्रळचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला जाणत होते विबुधवो. थाटाट वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे. संतांचे जे मनी येत ते ते पूर्वी रमानात. कधी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंश त्याचे करीत हे. हा दास गणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ. साधकासी दावो पंथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरी हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. इति चतुर्ध्याय समाप्ता. श्री शेगाव निवासी गजानन महाराज की जय. पुढील अध्याय पुढील भागात.